श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, दिवाळी जवळच आलेली आहे. सगळ्या माझ्या बंधू भगिनींना वेध लागलेत ते दिवाळीचे. बऱ्याच जणांनी स्वच्छता पण सुरू केलेलीच असेल आणि काही जण करत असतील. त्यासोबतच फराळांची सुद्धा लगबग सगळ्यांची सुरू झालेलीच असेल आणि त्यासोबतच बाहेरची खरेदी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. कारण घरातली कामं करून आपल्याला दिवाळीसाठी काही बाहेरची सुद्धा खरेदी करावायची असते. कारण प्रत्येक दिवसाचं महत्त्व वेगवेगळं आहे. जसं की वसुबारस हा पहिला दिवा आहे. वसुबारसची खरेदी वेगळी, कारण त्या दिवशी सेवेला लागणारं साहित्य, त्यासोबत लक्ष्मीपूजनाला लागणारं साहित्य, म्हणजे प्रत्येक दिवसाचं साहित्य आपण खरेदी ही दिवाळीच्या पूर्वीच करत असतो आणि करायलाच हवी, की जेणेकरून आपली धांदल उडणार नाही. तर लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला अशीच एक आवश्यक वस्तू खरेदी करावायची आहे. तर ती वस्तू खरेदी केल्यानंतर आणून आपण अशीच घरात ठेवायची का? कारण आणल्याबरोबर तिचं काय करायचं? आणि लक्ष्मीपूजनासाठी ती खूपच आवश्यक अशी वस्तू आहे. तर ती वस्तू कोणती? तिला प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नावं सुद्धा आहेत. कारण काही भागामध्ये तिला एका नावाने ओळखतात, तर दुसऱ्या भागात तिला दुसऱ्या नावाने ओळखतात. अशी एक वस्तू आणायची आहे की जिला आपण म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून पूजा करतो. तर ती वस्तू कोणती? या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या रेखा जगदंबे या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. आवर्जून पहा, माहिती स्किप न करता पहा. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.